नमस्कार. या आपल्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला जो फोकस आहे ना, तो कॉमर्स किंवा ज्याला आपण वाणिज्य म्हणतो त्या विषयावर आहे. पण आपण इथे नेहमीची ती पुस्तकी व्याख्या बघणार नाही आहोत. हो, म्हणजे आज आपण काही नवीन मार्केट रिपोर्ट्स, सप्लाय चेन एनालिसिस आणि इकॉनॉमिक जर्नल्सचे संदर्भ एकत्र केले आहेत. बरोबर. यामागचा आपला मुख्य उद्देश हा आहे की एखादी वस्तू तयार झाल्यापासून ती आपल्या हातात पडेपर्यंत पडद्यामागे जी एक महाकाय व्यावसायिक यंत्रणा काम करत असते ना, तिचं स्वरूप नेमकं कसं असतं हे आपण डिकोड करणार आहोत. नक्कीच. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा जो गाभा आहे ना, तो म्हणजे व्यापार. आता पूर्वी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ज्या स्पष्ट सीमारेषा होत्या, त्या आता खूप धूसर झाल्या आहेत असं मला वाटतं. हो, म्हणजे आता आपण एखादा अगदी स्थानिक उत्पादन पाहिलं तरी तरी त्याचे सुटे भाग कदाचित 3 वेगवेगळ्या खंडांमधून आलेले असू शकतात. म्हणजे बघा ना, ग्लोबल इकॉनॉमीमध्ये हा जो कच्च्या मालाचा आणि तयार वस्तूंचा प्रवाह आहे, तो आता अतिशय गुंतागुंतीचा झालाय. अगदी खरंय. आणि हा जो वस्तूंचा प्रवाह आहे, तो काही असा आपोआप होत नाही. म्हणजे आपल्या आजच्या या संदर्भामध्ये एड्स टू ट्रेड ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच व्यापाराला चालना देणारे घटक, यावर खूप भर दिला आहे. हे घटक म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक प्रकारे अदृश्य इंजिनच आहेत. हो ना. उदाहरणादाखल आपण गोदाम व्यवस्था किंवा वेअरहाऊसिंगकडे पाहूया. म्हणजे आता हे फक्त माल साठवून ठेवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. बरोबर. विशिष्ट हंगामात होणारं उत्पादन आणि वर्षभर असणारी जागतिक मागणी यांची सांगड घालणारं ते एक मोठं लॉजिस्टिक नेटवर्क बनलं आहे. आणि सप्लाय चेन कोळमडून न देण्याचं मोठं काम यातून होतं. हो, पण जेव्हा आपण या सगळ्याचा जागतिक स्तरावर विचार करतो ना, तेव्हा यातली जोखीम प्रचंड असते. आणि तिथेच मग विमा आणि बँकिंग क्षेत्राची भूमिका खूप निर्णायक ठरते. साहजिकच आहे. कारण भक्कम इन्शुरन्स कव्हर असल्याशिवाय कोणतीही कंपनी कोट्यावधी रुपयांचा माल समुद्रापार पाठवण्याची जोखीम घेणारच नाही. अजिबात नाही. आणि बँकिंग किंवा फायनान्स या संपूर्ण व्यवस्थेला आवश्यक असणारी रोकड सुलभता म्हणजेच लिक्विडिटी पुरवतात. मग जाहिरात आणि संपर्क यंत्रणा येतात, ज्या या उत्पादनाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे हे सगळे घटक केवळ व्यापाराला मदत करत नाहीत, तर ते व्यापार प्रत्यक्षात शक्य करून दाखवतात असं आपण म्हणू शकतो. अगदी तसंच आहे. आणि यावरूनच या सगळ्याचा व्यापक परिणाम आपल्या लक्षात येतो. या रिपोर्ट्सचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे कॉमर्स हे रोजगार निर्मितीचं एक प्रचंड मोठं इंजिन आहे. हो, तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक सखोल चर्चेत.